हॅलो गाईज, तर आम्ही आलो आहोत गोव्यामध्ये आणि हा माझा डे 1चा आउटफिट आहे. आणि मी रेडी होऊन टाईमपास करते कारण कल्पेश तोपर्यंत रेडी होत होता. कारण आम्ही चाललो आहोत काबो दे रामा. तिथे साऊथ गोवामध्ये हे खूप सुंदर बीच आहे, तुम्ही बघताय. थोडंसं वॉकिंग केल्यानंतर एवढं सुंदर हे बीच येतं. खूपच भारी फिलिंग आहे इथे खरंच. आणि ही आहे माझी जाऊबाई आणि आम्ही खूप एन्जॉय करतो एकत्र. आणि हे माझे हजबंड आणि माझे दीर. त्यानंतर आम्ही गेलो बॅकवॉटरला. कोला बीच आहे, तिथेच आहे साऊथ गोव्यामध्ये, समथिंग 20 to 30 किलोमीटर्समध्ये. तर इथे पण खूप सुंदर असं ते कायकिंग होतं. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. स्वतःच आपल्याला करावं लागतं कायकिंग, तुम्ही बघताय. तर खूप मस्त असा आता आपला सेकंड डे इन गोवा आहे. आणि मी तुम्हाला ह्या आमच्या रूमची होम टूर करते. खूप मोठा आणि खूप स्पेशियस रूम होता. आम्ही साऊथ गोवामध्ये अगोंडा बीचवरती स्टे करत होतो आणि खूपच मस्त रूम आणि सीफेस व्ह्यू होता आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही थोडं बीचवरती चिल केलं. आम्ही आमच्या दादा म्हणजे माझे दीर आणि बहिणी तिथे आम्ही वेट करत होतो बीचवरती. आणि मग त्यानंतर आम्ही या रूममध्ये शिफ्ट झालो. हे रूमसुद्धा खूप मस्त आणि पूर्ण रूम वुडनचं होतं आणि एवढं सुंदर वाईब्स येत होत्या बिकॉज सीफेस व्ह्यू आणि छोटंसंच पण खूप असं मस्त हवेशीर रूम होतं. साऊथ गोवामध्येच अगोंडा बीचवरतीच आम्ही तिथेच रूम घेतलं होतं. वॉशरूम वगैरे एकदम मस्त क्लीन आणि खूपच मस्त. आम्ही तर खूपच एन्जॉय केलं, तर तुम्हीच बघू शकताय. आता आम्ही आलो आहोत अगोंडा बीचच्या साईडलाच. आमचे जे रूम ओनर होते त्यांनी आम्हाला ही प्लेस सजेस्ट केलेली की खूप सायलेंट आहे आणि खूप मस्त व्ह्यू देणारी आहे. तर आम्ही पटापट इथे गेलो व्हिजिट करायला आणि खरंच ती जागा खूपच सायलेंट आणि एवढं शांतता होती की आमचं तर 2-3 तास कसे गेले समजलं पण नाही. फक्त मी तुम्हाला एवढंच रिकमेंड करेन की तुम्ही जर इथे जात असाल तर प्लीज संध्याकाळच्या टाईममध्ये जा. कारण आम्ही तर दुपारच्या टाईममध्ये गेलेलो आणि एवढं ऊन होतं तर आम्हाला जास्त एन्जॉय करता आला नाही. पण तुम्ही सनसेटच्या टायमिंगला जा, तुम्ही खूप जास्त एन्जॉय करा. आणि इथले प्राइजेस पण खूप लो आहेत, काहीतरी पर पर्सन 100 रुपीज होते. तर मी तर मस्त रिकमेंड करेन तुम्हाला ही प्लेस. ये पागल सा है प्यार मेरा, ओ मखना वे मखना, मैं छोड़ाई घर बार मेरा, ओ मखना छोड़ाई घर बार मेरा, तू ही है संसार मेरा, ये पागल सा है प्यार मेरा, मैं छोड़ाई घर बार मेरा. आता आहे आमचा डे 3 आणि लास्ट डे इन गोवा. आम्ही फक्त साऊथ गोवा फिरण्यासाठी आलो होतो. मला कुठं सायलेंट जागा एन्जॉय करायची होती त्यामुळे. आता आम्ही 2 तास तब्बल चालतच आहोत कारण एक खूप सुंदर असं बीचला व्हिजिट देण्यासाठी खूप आम्ही तर खूप थकलो होतो. पण तरी पण आम्ही चालत होतो. मला समजलेलं की हे बीच खूपच सुंदर आहे
आणि जी या 2 तासाची मेहनत आहे ती ते बीच बघून म्हणजे काहीच वाटत नाही. त्यामुळे आम्ही एन्जॉय करत करत चाललो होतो. तर या बीचचं नाव आहे बटरफ्लाय बीच. या बीचवर येण्यासाठी तुम्हाला भरपूर चालावं लागेल, तरी 2 तास तरी लागतात चालायला. पण या बीचचा व्ह्यू एवढा सुंदर आहे की बाप, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मी तर भरपूर एन्जॉय केलं. आमचे दादा वहिनी आमच्या सोबत असले की आमची एन्जॉयमेंट डबल होते. संध्याकाळ होत चाललेली आणि आम्ही विचार केला चला आता जायला पाहिजे आपल्याला घरी. सो मग आम्ही थोडेसे रील्स काढले, थोडे फोटो काढले, आम्ही थोडे कपलमध्ये फोटो काढले, थोडं तिथे पाण्यासोबत खेळलो आणि मग थोडं असंच आता टाइमपास करतोय. मला तर बीच पहिल्यापासूनच खूप आवडतं आणि मला बीचवर जास्तीत जास्त वेळ घालवायला खूप आवडतं. तसे आम्ही राहणारे अलिबागचेच, आमच्या इथे तर भरपूर बीच आहेतच, पण तरीसुद्धा गोव्याच्या बीचची मजा काही वेगळीच आहे. आणि इथलं पाणी, इथली माती, इथलं वातावरण काही वेगळंच आहे. तर आता आम्ही जायला निघालो होतो. तर आता मी ब्लॉग एंड करते. थँक्यू. सो डू लाईक अँड सबस्क्राईब.